विक्रम झालेला आहे. सर्वाधिक किमतीचं जे मैदान आहे 3,03,000 रुपये किमतीचं एक नवीन कोरी जोडी मिळाली आहे. बैला आहेत बघा, बैला आहे इकडं लकी आणि तिकडं आहे लकी विषय माहिती सांगा, कुठला बैल आहे लकी? हा आमचा पूर्ण ग्रुपचा बैल आहे. रायना ग्रुप सातारा, रायना आणि लकी ग्रुप चंदननगर कोडोली इथला बैल आहे लकी. बर, नक्की किती वय काय त्याचं? 5 वर्ष वय आहे त्याचं. आता चालू सीझन सगळीकडे गुलालच आहे त्याचा. जाईल त्या प्रत्येक मैदानात एखादा चुकतो ना तर प्रत्येक मैदानात पायऱ्या वाचून घोटाळा झाला तरच गुलाल जातो. ह्याचे पैरेकरी कोण? पैरे आज आहेत आपले पेठचे संदीप भैया, हे बघा हे आहेत त्यांचा बाजी. बरोबर, बाजीचं वय किती? एक पहिलंच मैदान असेल एवढं विक्रमी किमतीचं घेतलेलं. बाजी विषयी काय सांगाल? बाजी आपण आदत मध्ये घेतला होता. आदत मध्ये घेऊन त्याला 1-1.5 वर्ष झाली. आता तो दाती चौसा आहे आणि पळतोय तो आपल्या बैलांच्या मध्ये पळतोय. आपल्या शहरात बैल पळतोय, वजीर पळतोय, सुंदर पळतोय. आणि आज आपल्याला श्याम आष्टेकरांचा लकी आपल्याला टॉपचा बैल मिळाला. बैल आपला पळत होता, आपल्याला पैरे होत नव्हते. बर, आज आपल्याला टॉपचा पैरा झाला. आज आपण इथं वनश्री केसरी केलेला. फोन केला, मी एका शब्दात सांगितलं भैया आपला बैल तुमच्यापाशी पोच होणार का? तर होणार. कसा पळवायचा तुमचं तुम्ही बघा. आणि आजचाच विषय नाही भैया आणि मी 20 वर्षाची पैरीकरी आहे. बर, ऐका की ड्रायव्हर कोण होतं गाडीवर? कारण खूप महत्वाचा क्षण फायनल. महाराष्ट्र केसरी रुस्तमे हिंद केसरी चंदू ड्रायव्हर जाळगावकर. बरोबर, आणि हा बैल त्यांचाच आहे, नुसता ड्रायव्हर नाही, मालक पण आहेत ते. आणि हे बघा दुसरे मालक आहेत. 2 मिनिटं, हे दुसरे मालक आहेत लकीचे पहिलवान पांडुरंग शेलार एकसळ. बोला. मी बैल फक्त घेऊन दिलेला आहे माझ्या मावस भावाकडे. समद आवटी बोरगाव आणि सोहेल मुल्ला बोरगाव, सगळे त्यांचे कष्ट आहेत. मी फक्त नावाला मालक आहे. वा वा, आता आमचे मित्रच आहेत. मला सांगा पांडू शेट्टी, बैल एवढा ताकदीचा सगळ्या गोष्टी वासरा बरोबर घालायचं, हे कोणाचं नियोजन होतं? शामभाऊंचे. बर, कसं काय ठरलं की म्हणजे किती दिवसापूर्वी ठरलेलं? मोकळ्या मनानं 2 दिवस आधी. 2 दिवस काय म्हणताय? मोकळ्या मनानं पायरा झाला का नाही अडचण काय येत नाही. बायांचा मला फोन आला, दुसऱ्या मिनिटात आमचा पायरा झाला. बघितलेला का कधी वासरू पळताना? गेल्या वर्षी सोनगाव मध्ये आम्ही त्या सेमी झाला नाही गट काढला होता ह्याच गाडीनं. बर मित्रांनो बघा, गेल्या वर्षीच्या पळण्यावर त्यांनी पायरा केला. ह्या वर्षी काय सांगाल? सिमीची लढत म्हणजे अटीतटीची एकदम म्हणजे सिमीची बी लढत आहे. मित्रांनो ड्रायव्हर आले. खऱ्या अर्थानं ज्या ड्रायव्हरांचं यश आहे एवढं रकमेचं पहिलं मैदान, कसं सांगाल? काय सांगाल? काय गाडी 3 फेऱ्या चांगली पळाली. मला फायनलला सांगा काय झालं? फायनलला काय झालं? अटीतटीच्या सगळ्या रती मारत होते. काय विषय झाला होता? चालवताना काय लक्षात येतं? चालवताना काय नाही, पहिल्यापासून आमच्या लकीला बैल लागला की 1 नंबर करणार, सगळ्या मोठ्या गाड्या मारणार हे आम्हाला माहितच होतं. बरं, बैल मोठा कुठं आणला? एक शो कुठला आहे? शो बाबा निकमापासून खरेदी केला होता. कारण एवढ्या दिवस मैदानात दिसायचा पण हा मोठा विजय आहे सगळ्यात आजपर्यंत. आता आम्ही विकत घेतलाय आम्हीच. बर, तुमचंही अभिनंदन आहे. पण मला सांगा ना, फायनलला ज्यावेळेस शेजारी रती महारथी होते चालवायचं, त्यावेळेस काय डोक्यात कसं झालं? एकंदरीत सुट्टीपासून गाडी कशी पळाली? काय ना, गाडी सुट्टीपासून त्या बाकीच्या गाड्या पुढे पळत होत्या. आपल्या गाडी बैलाला काय गाड्या दिसल्या की बैल गाड्या एकटा ओढून लावतोच. कुठला खांची कुठली? 2 खांदी बैल पळतो फक्त आतनं. अजून काय सांगाल? या अजून काय सांगाल? वासरू आहे आणि वासरावर एवढा मोठा बैल घालणं तशी म्हणजे तयार होत नाही, कारण हा सगळ्यात मोठा बैल आहे तसं आता म्हणलं तर. दोन्ही बैल आमची घरचीच आहे ती. बर आता घरची झाली? पहिल्यापासूनच बंदीच्या काळात शामभाऊना, परत माझ्याकडे शाहीर म्हणून एक पळत होता जो आता समीर भैयाच्या नावावर पळत होता, तो आपण घेतला. त्यावेळेस शामभाऊनी मला मदत केली तो घ्यायला. बर, परत आपल्याकडे नितीन आबा शेवाळनी घेतला, परत त्यांच्याकडे समीर भैयांनी घेतला. त्यावेळेस पण शामभाऊ, चंदू ड्रायव्हर यांनी आपल्याला त्यावेळेस खूप मदत केली. बरं, वासराविषयी सांगाय की नक्की चौसा म्हणलं, पण अजून काय आहे? कुठल्या जातीत आहे? कुठून खरेदी केलं? तुम्ही हा प्रवास सांगितला, पण कुठले किती कशा पद्धतीने? खिल्लारमध्ये आहे आणि तो आपण कासेगाव मधून खोत म्हणून आहेत आपले मित्र, त्यांच्याकडून आपण खरेदी केला होता. ओमकार खोतकडून 1.5 वर्षापूर्वी केला होता. आणि त्याची सगळी जोपासना आणल्यापासून बोरगावमध्ये माझा भाऊ समद आणि सोहेल हे दोघं करतात. बर, तुम्हाला आता म्हणजे पळणार का परत ही जोडी? का पुढच्या? नाही पळणार. शामभाऊ हे आमचे घरचीच गाडी आमची. कारण एवढं मोठं पारितोषिक घेतल्यानंतर काय वेळेस असं होतं की पैरा बदल जातो, तर ही गाडी दिसणार का पुढच्या मैदानात? दिसणार 10 वेळा दिसणार.
असणार. गाडी आमची दोन्ही घरचीच बैल आहे, ती काय अडचण नाही. हा. तर मित्रांनो ह्या वर्षी मैदान झालं 3,03,000 सर्वाधिक मोठ्या किमतीचं मैदान. तर हो हा चषक आहे मित्रांनो आणि नवी कोरी जोडी भेटलेला आहे लकी आणि बैलाचं नाव सांगा. बाजी लकी आणि बाजी काय म्हणतोय हा सुहेल आहे. हा आम्हाला एवढे दिवस झाला गुलाल नव्हता. पहिल्याला भरपूर बैल मागितली, कोण दिलेली नव्हती, पण आम्ही नियोजन शांभावने एका फोनवर आम्हाला बैल दिला. त्यांचं पण सहकार्य आम्ही माझी करतो आणि आमचं समज म्हणून माझा भाव आहे, त्याचं भरपूर त्यात सहकार्य आहे. त्यामुळे एक नंबरला आम्हाला बरं. तुम्ही सोडाय का काय करायचं का नियोजनात असते, फक्त मला सोडायचं काय जमत बरं बरं. तुम्ही काय सांगाल. ह्यो बैल म्हणजे माझ्या जवळच्या मित्रापाशी होता, ओमकार खोत काशेगाव पाशी. तेव्हा आम्ही भैयासनी तो बैल दिलता. बैल म्हणजे माझ्या आयुष्यातला तो पहिलाच बैल होता. तो बैल म्हणजे ओमकार खोत यांच्याकडे होता आदत मध्ये. तेव्हा भैयासने आम्ही दिलता. काशेगावचे विवेक ड्रायव्हर यांच्या हस्ते ह्यांना तो बैल दिलता आणि त्या बैलावरती आपलं खूप प्रेम आहे. आज त्या बैलाचा माझा काही संबंध नसताना पण आपण त्या बैलासाठी इथपर्यंत येतो. कोण बाजीसाठी. तुम्ही भैयासनी पण माघारी कधी विचारा. मित्रांनो ही नवी कोरी जोडी भेटलेला आहे. एक नंबर तर आता पारितोषिक घेतलेलं आहे. सर्वाधिक किमतीचं पेट नाक्यावरचं जे मैदान झालं त्यात हे जोडी जिंकलेले आहे. तर यांचं अभिनंदन. पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. ह्या वर्षी पेट नाक्यावर नवीन जोडी मिळाली आहे. एक म्हणजे लकी आणि दुसरा म्हणजे बाजी. धन्यवाद. थँक्यू.